नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं बरंचसं नुकसान झालं होतं. तर या नुकसान भरपाई म्हणून आपल्या शासनानं 165 कोटी एवढ्या निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. तर हा 165 कोटीचा निधी नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल आणि त्याचसोबत हा 165 कोटीचा निधी कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयांपर्यंत हा अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बांधवांनो, ही नुकसान भरपाई कोणाला किती मिळेल हे आपण पाहूयात. बघा, राज्यात फेब्रुवारी आणि मार्च 2026 या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकाच्या नुकसानीपोटी एकूण 165 कोटी रुपयांची मदत ही वितरित करण्यास सोमवारी सरकारनं मान्यता दिली आहे. तर बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये जी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं होतं याची नुकसान भरपाई म्हणून आपल्या शासनानं 165 कोटी एवढ्या निधी वितरणास मान्यता ही दिलेली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने या संदर्भात शासन आदेश जारी केला असून नाशिक विभागात सर्वाधिक 145 कोटी 87,70,000 एवढ्या रुपयांची मदत ही वितरित करण्यात येणार आहे. तर बांधवांनो बघा, आता मी तुम्हाला आपल्या शासनानं जी ही 165 कोटी रुपयांची निधी जो मंजूर केला आहे, नुकसान भरपाई जी मंजूर केली आहे, ही नेमकी कोणत्या विभागात किती रुपये आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये मंजूर केलेत याची सविस्तर माहिती पुढे देतो. बघा, यामध्ये नाशिक विभागामध्ये जे आहे बांधवांनो, नाशिक विभागामध्ये आपल्याला 145 कोटी 87,70,000 रुपयांची मदत ही वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यानुसार बघा, मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकूण 164 कोटी 83,44,000 रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये पुणे विभागातील सांगली आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी एकूण 10 कोटी 52,95,000 रुपयांचा निधी वितरणास मान्यता मिळाली आहे. तर बांधवांनो, यामध्ये बघा, पुणे विभागासाठी जे आहे, यामध्ये पुणे विभागातील सांगली आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी एकूण 10 कोटी 52,95,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, तुमचं जे नागपूर विभाग आहे, नागपूर विभागातील नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी एकूण 10 लाख, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण 24,13,000 एवढा निधी शासनानं मंजूर केला आहे. त्यानंतर बांधवांनो पुढे बघा, छत्रपती संभाजीनगर मधील नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यासाठी एकूण 66 कोटी 2,22,000 एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामधील नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी 68 कोटी 2,22,000 एवढा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर पुढे बघा, अमरावती विभागामध्ये अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या 3 जिल्ह्यांसाठी एकूण 36,43,000 रुपये एवढा निधी शासनानं वितरणास मान्यता दिलेली आहे. पुढे बघा, नाशिक विभागामधील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी एकूण 145 कोटी 87,70,000 रुपयांची मदत ही वितरित करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे. बांधवांनो, यामध्ये तुम्ही पुढे बघा, नाशिक विभागासाठी एकूण 73 कोटी 34,94,000, तर धुळेमध्ये 15 कोटी 51,50,000, त्यानंतर नंदुरबारमध्ये 66,57,000, त्यानंतर जळगावमध्ये 31 कोटी 14,60,000 आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 25 कोटी 20,09,000 एवढा निधी वितरण करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. बांधवांनो, पुढे बघूयात, फेब्रुवारी मध्ये आता मी तुम्हाला जे सांगितलं ते मार्च मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जो निधी मंजूर झालेला आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता आपण बघूयात की फेब्रुवारी महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीसाठी एकूण 53 लाख एवढा निधी शासनाने दिला आहे. यामध्ये बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाच्या नुकसानीपोटी 1,53,52,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बांधवांनो, नागपूर जिल्ह्यात 1,14,00,000, त्यानंतर
भंडारा जिल्ह्यामध्ये 2,10,000 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 36,75,000 एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे बांधवांनो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या नुकसान भरपाईविषयी किती निधी तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि शेतकरी योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.